नमस्कार. आपल्या आजच्या भयकथेचं नाव आहे पाटीलवाडी. पण कथा सुरू करण्याआधी एक महत्त्वाचं, तुम्ही सगळे व्हिडिओ तर पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता. त्यामुळं जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर अजून कोणकोणत्या प्रकारच्या कथा तुम्हाला ऐकायला आवडतील ते कमेंट करून सांगायलाही अजिबात विसरू नका. चला तर मग भयकथेला सुरुवात करूया. कोकणातलं ते लहानसं गाव पाटीलवाडी. 4 बाजूंनी भातशेती, मधोमध जुनं मंदिर आणि मंदिरामागे एक भला मोठा वड. गावातली माणसं त्या वडाजवळ सूर्यास्तानंतर फिरकतही नसत. तिथं काहीतरी आहे रे, हे वाक्य सगळ्यांनी ऐकलं होतं, पण कुणी कधी विचारलं नाही की तिथे नक्की काय आहे. रमेश शहरातून नुकताच गावात परतला होता, आजोबांचा जुना वाडा विकायचा म्हणून. पहिल्याच रात्री अंगणात बसलेला असताना त्याला पानांची सळसळ ऐकू आली. मंदिराच्या दिशेनं पाहिलं तर वडाच्या फांद्यांखाली कोणीतरी उभं होतं. पांढऱ्या साडीतील एक बाई, केस मोकळे, चेहरा तर दिसतच नव्हता. ते पाहून रमेशच्या अंगावर काटाच आला. अगं बाई, तू कोण आहेस? पण उत्तर मात्र मिळालं नाही. ती हळूहळू वडाभोवती फिरू लागली. तेवढ्यात शेजारचे काका धावत आले. अरे रमेश, आत ये, बाहेर राहू नकोस. काका, ती बाई, श्श, नावही घेऊ नकोस तिचं, पटकन ये. ते दोघे आत आले आणि दरवाजा बंद केला. काकांचा आवाज थरथरत होता. ते सांगू लागले, ती सावित्री आहे. सावित्री त्या गावातील सगळ्यात सुंदर बाई होती. पण 25 वर्षांपूर्वी वडाखालीच तिचा अचानक मृत्यू झाला. काही जण म्हणाले अपघात झाला, तर काही जण म्हणाले तिच्यावर अन्याय झाला. पण एक गोष्ट खरी होती की तिचं प्रेत कधीच सापडलं नाही. त्या रात्री रमेश झोपलाच नाही. मध्यरात्री खनखन असा आवाज आला वाड्याच्या मागच्या दारातून. त्यानं दार उघडलं आणि समोर बघतो तर काय, वडाकडून येणारे ओले पावलांचे ठसे पडले होते आणि ठशांच्या शेवटी तुटलेली पांढरी बांगडी. हे पाहून रमेश तिथेच बेशुद्ध झाला. दुसऱ्या दिवशी तेव्हा त्याला जाग आली तेव्हा रमेशने गावात चौकशी सुरू केली. कोणी काही बोलायलाच तयार नव्हतं. शेवटी मंदिरातलेच पुजारी बोलले, सावित्रीवर अन्याय झाला होता आणि अन्याय झालेलं मन कधी शांत होत नाही. त्यांचा आत्मा भटकतच राहतो. त्या रात्री अमावस्या होती. गावात वीज गेली होती. पूर्णपणे अंधार पसरला होता. वडाजवळून रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. रमेश, कोणीतरी त्याचं नाव घेतलं. तो नकळत तिकडे चालत गेला. मंदिराच्या मागे वडाजवळ तिथं ती उभी होती. यावेळी चेहरा दिसत होता. डोळे पाण्याने भरलेले पण भयानक दिसत नव्हते. तिच्या डोळ्यांमध्ये एक दुःख भरलेलं दिसत होतं. माझं ऐकून घे, ती हळूहळू सांगू लागली. माझ्या नावावरचा अन्याय दूर कर. तिने वडाच्या मुळाशी बोट दाखवलं. सकाळी गावकरी जमा झाले, खोदकाम केलं आणि सापडलं सत्य. सावित्रीचा मृत्यू अपघात नव्हता. तिला गप्प करण्यासाठी तिला वडाखाली पुरलं गेलं होतं. सगळ्यांची मान खाली गेली. तिच्या नावाने विधी झाले. तिला न्याय मिळाला. त्या रात्रीनंतर वड शांत झाला. आजही पाटीलवाडीत वड उभा आहे. पण गावकरी सांगतात, जर अमावस्येला कुणी रडत असेल तर ती अजून कुणी नाही, तर तीच असते, न्याय मागणारी सावित्री. कारण तिच्यावर अन्याय करणारे त्याच गावातील काही मोठे लोक होते, जे कायद्याच्या कचाट्यातून सहज सुटून बाहेर आले आणि पुन्हा निर्भीडपणे गावात घुंडू लागले. हे सगळं पाहून सावित्रीला स्वतःची फसवणूक झाल्यासारखी वाटली. त्यामुळे दर अमावस्येला ती गावात मृत्यूचा तांडव करते. रात्री जर कुणी तिच्या हाकेला ओ दिली तर ती व्यक्ती पुन्हा गावात दिसायची नाही. आता या नव्याने आलेल्या वादळाला थांबवायला मात्र कुणाचंच धाडस होत नव्हतं.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान वयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.